नमस्कार, मी पंजाब टक. आज आहे 9 जुलै 2025 आणि आमच्या परभणी जिल्ह्यातले मोहवाडी गावचे तालुका जिंतूरचे शेतकरी आहेत. पंढरपूरला गेले मुद्दाम खास करून भेटण्यासाठी या ठिकाणी थांबले आणि यांच्याकडूनच विचारतो की यांनी किती बॅग लावल्या तेव्हा धुळपेरणी तुमचं पाहून मी 32 बॅग लावलेली आहे. 32 बॅग लावलेली. आता त्यांचा कापूस एवढा आला हो. तर या ठिकाणून आता त्यांना ते म्हणले की आम्हाला अंदाज द्या. तर आज आहे 9 जुलै 2025. आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगतो की आणखी 9-10 आज रात्रीच्याला मात्र तुमच्या जिंतूरकडे खूप पाऊस पडणार आहे. परभणी जिल्ह्यात बी पडणार आहे आणि राज्यात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण 11 तारखेला मात्र सूर्यदर्शन होणार आहे. 11, 12, 13 3 दिवस सूर्यदर्शन राहणार. त्याच्यात तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या, तुम्ही तुमचे खतं पेरून घ्या, कारण की 14 आणि 15ला परत मोठ्याला थंबाचा थोडा पाऊस येणार आहे. पण ते भाग बदलत असणार आहे, लय मोठा काही नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. पण राज्यात मात्र 14-15चा एक थोडा पाऊस येणार आहे, भाग बदलत असणार आहे, हे अंदाज लक्षाचा. नंतर 20 तारखेच्या नंतर म्हणजे 20 जुलै ते 30 मात्र एक चांगला मोठा होईल. तोपर्यंत तुमचे सगळे खतं देणे होतं, सगळं होतं. म्हणून या ठिकाणी हे खास करून शेतकऱ्याला अंदाज दिलेला आहे. आणि राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज म्हणजे 9 पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे यायचं झालं तर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा, इकडे बीड जिल्ह्यात काही भागामध्ये पाऊस हे चांगला राहणार आहे. फक्त लातूर, धाराशिव, सोलापूर इकडे थोडं कमी राहणार.